नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले. प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खालीलपैकी कोणते यंत्र आहे? विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खालीलपैकी कोणते यंत्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ॲमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, मराठी भाषा सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? मराठी भाषा सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी लिपी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कुसुमाग्रज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये स्पष्ट करण्यात आले? भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत नागरिकांची मूलभूत कर्तव्ये स्पष्ट करण्यात आलेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 51 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये तंबाखूचे संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये तंबाखूचे संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजमहेंद्री आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, मॅग्नीज या खनिजासाठी खालीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहेत? मॅग्नीज या खनिज साठ्यासाठी खालीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर व भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, संगणक हे खालीलपैकी कोणते साधन आहे? संगणक हे खालीलपैकी कोणते साधन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 इलेक्ट्रॉनिक साधन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स डार्विन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, क्रिया कोणी केली आहे हे सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द असतो? क्रिया कोणी केली आहे हे सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्ता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये संमत झाला होता? सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये संमत झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड विल्यम बेंटिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झाले होते? भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी सन 1950 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, बलवंतराव मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव खालीलपैकी कोणी दिले होते? बलवंतराव मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव खालीलपैकी कोणी दिले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, जिल्हा नियोजन मंडळ यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळ यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणती निशाणी असते? शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणती निशाणी असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हॉलमार्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री आपला अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री आपला अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लंकेची पार्वती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, वास्को द गामा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत बंदरामध्ये आला होता? वास्को द गामा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत या बंदरामध्ये आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1498 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, चिपको ही चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित चळवळ आहे? चिपको ही चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित चळवळ आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वृक्षतोड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 प्रकाश संश्लेषण यांच्या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू हा उत्सर्जित केला जातो? प्रकाश संश्लेषण यांच्या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू हा उत्सर्जित वायू केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ईस्ट इंडिया कंपनीची भारतामधली पहिली फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये पहिली फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुरत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ललिता बाबर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ललिता बाबर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धावणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोखंडाचे चणे खाणे आपल्या ठिकाणी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. लोखंडाचे चणे खाणे आपल्या ठिकाणी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भरपूर परिश्रम करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो आपला अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा आहे. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो आपल्या ठिकाणी अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विशेष नाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 लोकायुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते? लोकायुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आपल्या ठिकाणी देव या शब्दाचं अनेक वचन सांगायचं आहे. देव या शब्दाचं आपल्याला अनेक वचन सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 देव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भाववाचक सर्वनाम या ठिकाणी सर्वनामाचा प्रकार नाही. प्रश्न क्रमांक 29 विभक्तीचे एकूण खालीलपैकी किती प्रकार आहेत? विभक्तीचे एकूण खालीलपैकी किती प्रकार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विभक्तीचे एकूण 8 प्रकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 इंद्र या शब्दाचे आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे. इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपला खालीलपैकी सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 देवेंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ऑगस्टा वेस्टलँड हे प्रकरण खालीलपैकी कशाच्या संदर्भामध्ये प्रकरण आहे? ऑगस्टा वेस्टलँड हे प्रकरण खालीलपैकी कशाच्या संदर्भामध्ये प्रकरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हेलिकॉप्टर खरेदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 गटात न बसणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द होईल? गटात न बसणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पारा या ठिकाणी गटात न बसणारा शब्द होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रामध्ये कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्रामध्ये कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणती नदी ही लातूर जिल्ह्यामधून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी ही लातूर जिल्ह्यामधून वाहत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला कालवा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतामध्ये घटनात्मक आणीबाणी सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लागू झाली होती? भारतामध्ये सर्वात प्रथम घटनात्मक आणीबाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लागू झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंजाब राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कार्बनचे सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणते मानले जाते? कार्बनचे सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणते मानले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बंकिमचंद्र चटर्जी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतामधली पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? भारतामधली पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1853 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 माझे गाव माझे तीर्थ आपल्या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अण्णा हजारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे? खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मृत समुद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतू यांचा प्रतिकार करतात? खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतू यांचा प्रतिकार करत असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पांढऱ्या रक्तपेशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये एकूण खालीलपैकी किती राष्ट्रीय उद्यान? महाराष्ट्रामध्ये एकूण खालीलपैकी किती राष्ट्रीय उद्यान आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एकूण 6 राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 12 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महात्मा फुले यांचे मूळ गाव खालीलपैकी कोणते आहे? महात्मा फुले यांचे मूळ गाव खालीलपैकी कोणते आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कडगुण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वडाच्या पारंब्या या झाडाचा खालीलपैकी कोणता अवयव आहे? वडाच्या पारंब्या झाडाचा खालीलपैकी कोणता अवयव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मूळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलावांची संख्या आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलावांची संख्या आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 टेंभू सातारा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? टेंभू सातारा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं तीर्थक्षेत्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 घटक राजांचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? घटक राजांचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अंतर्गत असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 निढळ आपल्या ठिकाणी समान अर्थी शब्द सांगायचा आहे. निढळचा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता शब्द होईल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कपाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे. जाणून घेण्याची इच्छा असलेला शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिज्ञासू या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 56 जिभेला हाड नसणे. आपल्या ठिकाणी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. जिभेला हाड नसणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वाटेल ते बोलणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 मोक्का हा कायदा खालीलपैकी कशाविरुद्ध वापरला जातो? मोक्का हा कायदा खालीलपैकी कशाविरुद्ध वापरला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संघटित गुन्हेगारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 सूर्यमालेमधला सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सूर्यमालेमधला सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे सूर्यमालेमधला सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे ते. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी अनअकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता पोलीस भरती स्कॉलरशिप टेस्ट सिरीज केव्हा आहे? 27 सप्टेंबरला पोलीस भरती स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी एनरोल करायचा आहे. पोलीस भरती, सरळ सेवा भरती, तलाठी भरती सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. अतिशय महत्त्वाच्या बॅच अनअकॅडमीवर लॉन्च झालेल्या आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आरोग्य भरती बॅच क्रमांक 9 अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. जे विद्यार्थी आरोग्य भरती यांची तयारी करत असतील त्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. 22 सप्टेंबरपासून अतिशय महत्त्वाची ही बॅच लॉन्च झालेली आहे. सर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण जर 12 महिन्याचे प्लस सबस्क्रिप्शन आपण जर घेतले तर तुम्हाला 3 महिन्याचे अगदी मोफत मिळणार आहे. ओके, आपण जर 6 महिन्याचे घेतले तर आपल्याला 2 महिन्याचे अगदी मोफत मिळणार आहे. ओके, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता